गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? शुक्रवारच्या दिवशी मार्केटने जी आपण रेंज बघितली होती या समजण्याचा प्रयत्न केला होता. 780च्या खाली फॉल यायला पाहिजे होता, जो नक्की होता. पण मार्केटने काय केलं? मार्केटने सरळ तो झोनच तोडून टाकला आणि डायरेक्टली खाली सेलिंग देऊन टाकली. कारण मार्केट बेरिश आहे, बरोबर आहे. बेरिश असल्यामुळे मार्केट सरळ गॅप अप आणि गॅप डाऊन होतं. मी तुम्हाला सांगतोय की हे का होतंय, ह्याला होतं पोझिशनिंग करणं. म्हणजे समजा एवढा करोडोवधी पैसा आहे ना, तो एकसाथ काढून, समजा आता फेब्रुवारीमध्ये जे गोष्टी घडलेल्या आहेत, बजेट झालेले आहेत, ग्लोबल मार्केटमध्ये त्या गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत. तर कुठल्या सेक्टरचा वरती गेलाय, कुठल्या सेक्टर खाली आहे, हे काय कारण झालंय? कारण कोणाला किती सवलती दिलेल्या आहेत, कोणाचा किती रेशिओ कमी केलेला आहे, इंटरेस्ट रेट कमी केला, इंटरेस्ट रेट वाढवलेला आहे, टॅक्स वाढवला आहे, टॅक्स नाही वाढवलाय, असे वेगळे क्षेत्र आहेत. त्यामुळे काय होतं नाही, मला इकडनं पैसा काढून इथे टाकायला वेळ लागतो, या मी माझी स्ट्रॅटेजी डेव्हलप करतो, बिल्ड करतो, की आता मला कळलंय की मला इथे नुकसान आहे, या सेक्टरमध्ये नुकसान आहे, या सेक्टरमध्ये मला फायदा आहे. त्यामुळं इकडनं पैसा काढून ह्या सेक्टरमध्ये टाकायला मला वेळ लागतो. कारण का हा फक्त काय 1000-2000चा खेळ नाहीये, इथे लाखो करोडोचा हिशोब चालतो. त्यामुळे पोझिशनिंग होते आणि चांगलं चाललंय, बरोबर चाललंय. कारण का मार्केटला जर आपण वेळ दिला ना, तर मार्केट आपल्याला दिशा सांगेल. बघा, मार्केटची दिशा नक्कीच खाली आहे, मार्केटची दिशा नक्कीच खाली आहे आणि मार्केट नेगेटिव्ह पण झालेला आहे. बघायला गेलं तर बघा, हा जो आपला पॅरलल झोन होता ना, तुम्ही जर बघाल तंतोतंत इथे मॅच होतोय. हा निव्वळ योगायोग नाहीये, हा निव्वळ योगायोग नाहीये, हे टेक्निकल अनालिसिस आहे की मार्केट इथपर्यंत जाणार आहे. म्हणून तर बघा, त्या दिवशी लेवल पण लावून ठेवलेलं आहे की मार्केट इथपर्यंत जाऊ शकतं. लेवल्स लावून ठेवलेले आपण. ओके, मग आता गोष्टी काय घडतायत नक्की आणि आपल्याबरोबर काय होतंय? कारण का मार्केट ओपन गॅप अप होतंय, गॅप डाऊन ओपन होतंय आणि साइडवेज जातंय. ओके, आता तुम्ही बोलाल की शुक्रवारी पण मार्केट साइडवेज होतं का? तर माझ्यासाठी मार्केट साइडवेज होतं. याचं कारण तुम्हाला सांगतो. बघा, मार्केटनी एकतर ऑलरेडी गॅप डाऊन दिलेली, मार्केटनी रिकव्हरी पण केली, डब्ल्यू पॅटर्न पण चालू केला. खूप लोकांनी काय विचार केला की मार्केट झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल. ओके, झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल आणि मार्केट तिकडनं एक फॉल दिला. ओव्हरऑल बघायला गेलो ना आपण, ओव्हरऑल तर बघा, एक तुम्हाला बॉक्स बनवून दाखवतो. हा माझा टॉप आणि हा माझा बॉटम. जेव्हा आपण स्ट्रॅटेजी काय बोलते, रूल्स काय बोलतात, सेटअप काय बोलतो, जेव्हा मार्केट वरची बाजू तोडेल, पुल बॅक घेईल, तेव्हा आपण वरती काहीतरी करतो. किंवा मार्केट खाली पुल बॅक घेईल, तेव्हा काहीतरी करेल. मार्केटने नीड बघा कुठे घेतलेला पुल बॅक आणि किती वाजता घेतलाय, तो पण इम्पॉर्टंट भाग आहे. बघा, लगभग 3 वाजता एक कॅन्डल बनवली खाली, ते 2, 3-5 पर्यंत. ओके, 3ला एक आणि 3-5ला एक, आणि मार्केटने परत इथे सेटल होऊन वरचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न केलाय. जर मी आपल्या प्रीमियम वरती येतोय, तर मार्केटने सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक बॉक्स निर्माण केलेला आहे. लगभग बघा, हा बॉक्स निर्माण केलेला आहे. आपण बॉक्स बघूया. लगभग तरी हा हाय आणि हा लो. ओके, तर लगभग मी विचार करतोय की मार्केट ह्या रेंज मध्ये सकाळपासून होतं, बरोबर आहे. 40 ते 85-80 पकडा. ओके, नंतर मार्केटनी ब्रेकआउट करून हा मुवमेंट दिला. समजा 85 पासून मार्केट गेलं 120 ला, किती पॉईंट? ते 20 आणि हे 15, 35 पॉईंट मार्केटने दिले. पण त्याचबरोबर मार्केटने पटकन ते पॉईंट काढून घेतले. मग ह्या वेळेला काय होते, सायकोलॉजी आपली काय होते की अरे, मार्केट खाली येते ना, आणि ऑलरेडी टाइम किती झाली तुम्ही बघाल ना, 3:15 होऊन गेलेले. मी माझ्या फॅमिलीला आणि मी स्वतः 3-5, 3-10 नंतर ट्रेडिंग करायचं अवॉइड करतो. कारण का मार्केट तेव्हा खूप व्होलेटाईल असतं. मार्केटला कुठल्याही बाजूला जायला वेळ लागत नाहीत. मोठ्या मोठ्या कॅन्डल्स ग्रीन रेड बनतात. त्यामुळे तिकडे प्रेडिक्शन करणं आणि अचूकपणे ट्रेडिंग करणं खूप वेगळा प्रकार असतो. तुम्ही एक्सपिरियन्स केला असाल, सगळ्यांनी नक्कीच केला असाल. त्यामुळे त्यानंतर मार्केटनी 3:20 मार्केट जेव्हा बंद होतंय 3:20, 3:25ला, तेव्हा मार्केट मुवमेंट देते. कुठनं? परत 100 वरनं 150. म्हणजे हे जे मुवमेंट आहेत ना, हे अनएक्सपेक्टेड मुवमेंट आहेत आणि हे पकडणं एका बिगनरला पॉसिबल नाहीये.
मी पण लवकरच मार्केट बंद केलं. मी लगभग 12:30-1च्या अगोदरच मार्केट बंद करून टाकलेलं. कारण का मी सगळ्यांना सांगतोच की शुक्रवारी मी जास्त ट्रेडिंग अवॉइड करतो. कारण का किती रोज रोज तेच करावं सकाळी 9:30 ते 3:30 पर्यंत. मार्केटला फक्त वॉच करायचं असतं आपल्याला. मार्केटला आपल्याला वॉच करायचं असतं. मार्केटमध्ये कंटिन्यू बसून प्रेशर वाढतो, सायकोलॉजी बिघडते, गेम बिघडतो. माझ्या खूप साऱ्या फॅमिली मेंबर्सनी पण तेच केलं आणि ते योग्य बरोबर आहे. एक दिवस गेला ना, पण दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रॉफिट होतं. बघा हे रूल्स आहेत मार्केटचे. तुम्हाला का आज कमवून उद्या मार्केट सोडायचं नाहीये. आपल्याला आयुष्यभर मार्केट करायचंय. त्यामुळे मार्केटचे रूल्स आणि डिसिप्लिन येणं जरुरी आहे. तुम्ही बोलाल की अरे मला नाही भेटलं काल तर असू दे. 3 तारखेपासून कोणी कमवलं नसेल बहुतेक तरी माझ्या मते. ऍज अन बिगनर म्हणून 3 तारखेपासून कोणी कमवलं नाही याचं कारण काय मार्केट ओपन होतोय वरती आणि नंतर साइडवेज मार्केट खाली ओपन होतंय साइडवेज वरती ओपन होतं साइडवेज. मग अशा मार्केटमध्ये जेव्हा मार्केट स्वतःहून सांगते की बाबा काय करू नका, तुम्ही ग्राफ जर बघाल स्वतःहून सांगते पण ग्राफ बघूया मार्केटचा प्लेन चार्ट वरती जेणे आपल्याला अंदाज येईल. 15 मिनिटं चार्ट लावलाय बघा मी की 2 फेब्रुवारी 3 फेब्रुवारीला एक मोठी सेलिंग आली. सेलिंग पण कुठनं बरोबर टॉप वरनं आली. त्यानंतर मार्केट साइडवेज, त्यानंतर मार्केट खाली आलंय. ओके, आता तुम्हाला जर क्लिअर कट दिसत असेल ना तर बघा, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही ट्रेडर आहात. साइडवेज हलकीशी मुवमेंट दिली पण ती एवढी इफेक्टिव्ह नाहीये. साइडवेज 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 ओपन वर खाली होतंय. पण ह्याने आपला फायदा काय होतोय? आपला फायदा झाला म्हणजे मार्केट चांगलं का? बघा, कुठलीही गोष्ट कुठलेही रिलेशन आपल्यासाठी फायदेकारक ठरल्यावर आपण त्याला चांगलं बोलायचं, ही चुकीची पद्धत आहे. कर्म करा, मेहनत करा, फळ भेटतील ना. त्यामुळे मार्केट असं वागतंय, मग मला मार्केटचा राग आहे, मार्केटने दाखवून देईन. मार्केट काय नाही बाबा, मार्केट सुप्रीम आहे. सगळ्यांच्या वरती मार्केट आहे. आज मार्केट आहे म्हणून आपल्या 2 घास सुखाचे भेटतायत. मग आपण समजा हा प्रकार नसेल घडत, प्रॉफिट नसेल होत, मी तुम्हाला 2-3 तारखेपासून सांगतोय की नाही होत आहे, मग काय करायचं? बघा, मार्केटची भांडून काय फायदा नाही, नशिबाला कोणून फायदा नाही. हे होणं शक्य आहे. हे तुम्हाला एक्सपिरियन्स येणं जरुरी आहे. फेब्रुवारी मार्च मध्ये या गोष्टी घडतात, खूप वेळा घडतात, जेव्हा मार्केट कमी कमी 15 दिवस सायलेंट मध्ये असतं. आता तो काळ झालाय, मार्केटने 15 दिवसाचा काळ घेतलेला आहे. आता पोझिशन झालेत, आता एक डायरेक्शन येणं जरुरी आहे. तर आज आपण वीकली आणि मंथलीच्या क्लोजिंग वरती पण येणार आहोत, कारण का आजचा व्हिडिओ रविवारचा आहे, सोमवारसाठी बनवतोय, त्यामुळे वीकलीचा क्लोजिंग येतोय. ओके, तर आपण आता ना डेली वरती येऊया आणि बघूया नक्की मार्केट काय करायचा प्रयत्न करते. ओके, बघा, इथे एक लेवल जी होती ना, ही जी लेवल ती मार्केटने तोडलेली आहे. ओके, जी आपण लावली होती 700, 720, 780 जी पण होती 780 लावली होती, मार्केटने फॉल दिलाय. पण जर बघाल तुम्ही नीट, तर मार्केटचा मी हा बॉटम जर पकडतोय ना, तुम्हाला कळेल प्रिव्हियस मध्ये पण मार्केटने ह्याच लेवलला काहीतरी गडबड केलेली आहे. काय केले, इकडनं खाली आलेलं आहे आणि इकडनं वर गेलेलं आहे. म्हणजे माझी ही लेवल आहे किती आहे, 470 ते 480 पकडतो. हा प्युअर टेक्निकल अनालिसिस आहे, कुठला इंडिकेटर नाहीये, काय नाही, फक्त कॅन्डल आणि चार्ट. मी आणि माझ्या कॅन्डल टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. माझे गुरु बोलले संवाद करा, कॅन्डलची संवाद करा. आता मी खूप लोकांना वाटेल की माझे गुरु म्हणजे काय, बघा, कुठलाही व्यक्ती आहे ना पोटात शिकून येतो, कोण ना कोणते त्याला गुरु लागतो, एक मेंटर लागतो. तसे आमचे सर आहेत अजून आणि तेही खूप चांगल्या लेवलला काम करतात, खूप चांगलं कार्य करतात, शिकतात पण, शिकवतात पण. तर सगळ्यांचा गुरु असतो. मी शिकलो म्हणजे मी मोठा झालो नसतो असं नसतं. ह्याला बोलतात इगो. मला आलं म्हणजे मी स्वयंभू झालो, आता मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभा आहे, त्यामुळे मी त्यांना विचारत नाही. त्यांनीच आज ही लेवल दाखवली ना मला, त्यांनीच ही मला दुनिया दाखवली. अर्थातच बोलायचं काय, आई बापांनीच आपल्याला जन्म दिला, त्यांनी जर दुनिया दाखवली असेल तर आपण आई बापांपेक्षा मोठे बनू शकतो का हो? सिंपल एकदम सरळ प्रश्न आहे, नाही बनू शकत आपण. उपकार आपण 7 जन्म फेडू शकत आई बाबांचे, तसे गुरुचे पण उपकार असतात.
आणि त्यांची मी अजूनही उपकार मानतो. ओके, तो भाग सोडूया आणि आता आपल्याकडे येऊया परत. लेवल्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, नीट बघायला गेलं आता तर ही लेवल आहे. माझं म्हणणं काय की आता तर काय इकडनं एक दरी आहे, म्हणजे ही सरळ रेड कॅन्डल आहे 24,800. त्या अगोदर पण लेवल्स इथे आहेत. एक 25ची लेवल आहे इथे, अजून एक अशी रेड कॅन्डलची लेवल आहे 190 पर्यंत. मग ह्या सगळ्या लेवल्स आहेत ना, ते आता नक्कीच आपण 5 मिनिटावर येऊन बघणारच आहोत, पण ओव्हरऑल सिनेरिओ तुम्हाला दाखवतोय. ओके, दुसरी गोष्ट, वीकली वरती येतोय मी ना, तर वीकली वरती एक रेड कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं आहे. आता हे काय करतंय नीट बघा, वरती जाताना एक खाली बाउन्स, वरती जाताना अजून एक खाली बाउन्स. मार्केट इथे येणार आहे का ते बघूया, उद्या मार्केट कुठे जाणार आहे ते नक्कीच बघूया, पण त्याच्या पाठचा जो ट्रेडिंगचा विषय तो समजणं जरुरी आहे. ओके, आता आपण जरा मंथली वरती येऊया. मंथली वरती जर तुम्ही बघाल ना, मी सगळं काउंट टाकतो, तुम्हाला काय दिसत आहे बघा. माझ्या फॅमिली मेंबर्सना दिसलं असेल नक्की, मला काय बोलायचा प्रयत्न करत आहे. लगभग डोजी आहे. डोजीची लेवल्स काय आहेत? लगभग 580. मगाशी आपण ती काढली तीच लेवल आहे 580, आणि ही एक लेवल आहे 350. मग आता ह्या दोन लेवल्स क्रुशल झालेले आहेत. काय होतंय, मार्केट जर ह्या लेवलवरती सस्टेन होतंय, ह्या लेवलवरती सस्टेन होतंय, तर मार्केट वरच्या साईडला बाउन्स देण्याचा प्रयत्न करेल. मार्केट जर खाली सस्टेन होण्याचा प्रयत्न करेल तर मार्केट खालची रेंज देईल, आणि खालची लेवल तुम्हाला डायरेक्टली पाताळमध्ये घेऊन जाण्याची शक्यता आहे, कारण का ही रेड ग्रीन कॅन्डल आणि ह्याचा कॅन्डलचा लो एकच आहे. नीट बघा, लो एकच आहे, लगभग आसपासच आहे. त्यामुळे येणार, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय की मार्केटनी पुढच्या हप्त्यामध्ये, म्हणजे गेल्या हप्त्यात तुम्हाला सांगितलं, पुढच्या हप्त्यामध्ये लेवल्स तोडणं जरुरी आहे, लेवल्स दाखवणं जरुरी आहे, दिशा दाखवणं जरुरी आहे. ठीक आहे, आता हा तुमचा झाला डेलीचा, वीकलीचा अनालिसिस. आता आपण 5 मिनिटावरती येऊन परत आपला अनालिसिस करूया की नक्की मार्केट काय करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, हा 15 मिनिटाचा आहे. आता एक गोष्ट बघा, ह्याला बोलतो आपण सायकोलॉजिकल ट्रेडिंग. इंडिकेटर्स, पॅटर्न्स हा विषय नाहीये, सायकोलॉजिकल ट्रेडिंग. ओके, ज्यांनी कोणी इथे शॉर्ट केला असेल तर मार्केटला खाली येण्याचा प्रयत्न केला, परत एक बाउन्स झालेला आहे आणि परत मार्केट खाली आलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल आणि दिसत असेल तर इकडनं एक मोठी रिकव्हरी येणं शक्य आहे. बरोबर आहे, मोठी रिकव्हरी येणं शक्य आहे. मग हा जो बनेल तो लगभग डब्ल्यू पॅटर्न बनेल. बरोबर ना, हा डब्ल्यू पॅटर्न बनण्याचा पण जास्त चान्सेस, कारण का मार्केट सपोर्टला परत बाउन्स करतं, हा विषय तुम्ही विसरू नका. बघा, मार्केट नेगेटिव्ह आहे, ते मार्केटला लेवल्स दाखवू दे ना. लेवल्स लागलेले आहेत बघा, ह्या लेवल्स इथे लागलेले आहेत आपल्या ना, आपल्या ह्या लेवल्स लागलेल्या असतील. मी जरा स्लो बोलतोय कारण का विषय पण तेवढाच गंभीर आहे. मार्केटमध्ये 480च्या खाली लेवल्स लागलेत. मी 5 मिनिटात येतो. मार्केटमध्ये 480च्या खाली जर 15 मिनिटाची कॅन्डल, म्हणजे लगभग आहेत ना 9:45 पर्यंत, उद्या काय परवा पण बोलतोय मी, ठीक आहे, मी सोमवारसाठीच नाही, फक्त मंगळवारसाठी पण बोलतोय. जर मार्केट 480च्या खाली क्लोजिंग देत असेल या अर्धा तास 45 मिनिटं, या अर्धा तास, अर्धा कॅन्डल समजा, 15 मिनिट, 2 कॅन्डल तुम्ही समजा, जर सस्टेन होत असेल तर मार्केट लगभग तुम्हाला इथे 25,200च्या लेवल्स नक्कीच दाखवेल. म्हणजे ह्या 200 पॉइंटच्या तुम्हाला प्रॉफिटचा बुकिंग येऊ शकतो, किंवा जर बाउन्स झाला तर मार्केट परत 500 वरनं इथे 800 पर्यंत मार्केट येऊ शकतो. पण मी वरच्या साईडला कधी ट्रेडिंग करेन, मी याच्या खाली अशी ट्रेडिंग करेन. ओके, आणि जर मला
वरच्या साईडला ट्रेडिंग करायची असेल तर प्लीज झोन्स मी काढून आपल्या लेवलला लावतो. बघा नक्कीच बघा तुम्ही, तुम्ही बघाल ना मार्केट इकडनं आणि इथे खूप वेळ राहिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर मार्केटला इथे क्लोजिंगच्या नंतर जर मार्केट सस्टेन नाही झालं आणि मार्केट या झोन मध्ये असेल तर मार्केट पटकन 600च्या लेवल्स देऊ शकतो, म्हणजे बाउन्स रेट. मग आपल्याला ह्या झोन साठी थांबायची गरज पडणार नाही. आपण इकडनं बॉटम वरनच एक बाउन्सचा आनंद घेऊ शकतो ट्रेडिंग साठी. नीट आहे का? आपण हर वेळेला बोलतो की वरच्या साईडवरनं ट्रेड करेन, खालच्या साईड ट्रेड करेन, पण उद्याचा पॅटर्न वेगळा असणार आहे. कारण का उद्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी जरा वेगळी असणार आहे. आता ह्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय, कारण का होतं माहितीये का, सगळ्या गोष्टी या 10-15 मिनिटाच्या माध्यमातून सांगू शकत नाही. सेशन्स 1-1.5-2 तासाचे होतात. तिकडे एकदम संक्षिप्त मध्ये आणि डिटेल मध्ये स्टडी होतो अभ्यासाचा. ठीक आहे, तर उद्या 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल्स किंवा अर्धा तासाच्या 1 कॅन्डल किंवा 9:45 नंतर मार्केट जर 480 च्या खाली येत असेल आणि सस्टेन होत असेल तर 25,200च्या लेवल तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. वन साइड ट्रेडिंग होईल. नाहीतर बाउन्स झाला आणि परत ह्या लेवलला 480च्या लेवलच्या वरती आला तर लगभग 530, बघा हा झोन होता ना, इकडनं मार्केटने रिजेक्शन घेऊन खाली आलंय, तर 530च्या नंतर एक बाउन्स येऊन मार्केट परत वरचे लेवल्स बघा लगभग 800 पर्यंत मला दिसतात. किती? 25,800 पर्यंत टार्गेट मला दिसू शकतात. आणि जर ही लेवल तोडली तर मग हा नक्कीच गॅप भरेल, हा विषय येईलच. मार्केट खूप क्लिअरली तुम्हाला इंडिकेशन देत आहे. आता तुम्हाला थांबणं जरुरी आहे. 2 हफ्ते कमवले नाही मी, 1 हफ्ता कमवला नाही, म्हणजे उद्याच्या उद्याच 10 लॉट घेऊन बसेन आणि मुवमेंट बघेन. सर बोलले 30 मिनिटाच्या खाली, इथे 30 मिनिटाच्या वरती झालं, असं नसतं. दुसरी गोष्ट ना, तर तुम्ही FIDI ची सेलिंग बघाल ना तर 13 फेब्रुवारीला रात्री FI नी पण 7,000 करोड, 1 करोड तर 7,400 करोडची सेलिंग दिलेली आहे. सेलिंग दिली म्हणजे याचा अर्थ काय होतोय? याने कोणी प्रॉफिट बुकिंग केलंय का? जर आपण प्रॉफिट बुकिंग केलं असेल इथे तर एक शॉर्ट रिकव्हरी येऊ शकते. मी पुन्हा पुन्हा ते सांगतो तुम्हाला. त्यामुळे हा व्हिडिओ 1-2दा ऐका. उद्या कमवण्याचा चांगला मौका आहे. मार्केट चांगलं बाउन्स होण्याचे चान्सेस आहेत दोन्ही साईडला, कारण का मार्केट खूप चांगल्या लेवलला आता आलेलं आहे. इथपर्यंत जरा कन्फ्युजन होतं कुठे जाणार आहे, पण आता मार्केटने आपल्याला एक मार्ग दिलाय कमवण्याची, संधी दिली कमवण्याची. सोडू नका. मेन तर घाई करू नका. ओके, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन मी नक्कीच. ऑप्शन चेन मध्ये ना पीसीआर खूप 0.4 ला आलेला आहे. कसं असतं माहितीये काय, तर तुम्हाला हा विषय कळत असेल पीसीआरचा, ओके, पीसीआरचा रेशो कळत असेल तर मार्केट जेव्हा पण 0.6 0.5च्या खाली येतं ना तेव्हा एक अनसर्टन बाईंग नक्कीच येते. तो पण रिकव्हरी, म्हणून मी रिकव्हरीची वार्ता करतो कधीपासून. मी रिकव्हरी बद्दल का बोलतोय, कारण का हा वर जातो आणि हा जेव्हा 1.6च्या वरती जातो ना तेव्हा एक ओव्हर बाईंग आल्यामुळे इथे सेलिंग येते. आणि आता किती 0.45 आहे, त्यामुळे ओव्हरसोल्ड झालाय. आणि जेव्हा मार्केट ओव्हरसोल्ड होतं, बॉटमला असतं, तेव्हा इकडे शॉर्ट रिकव्हरी येते पटकन. बोलायचं तुम्हाला तात्पर्य कळलं असेल. तुम्हाला आज माझ्या शब्दांमध्ये आणि माझ्या भाषेमध्ये जरासं जाणीव भासला असेल. ह्याचं कारण काय, मला 1-2 अशा कमेंट आल्या युट्यूबवरांचे मेसेज आले की सर तुम्ही खूप फास्ट बोलताय, त्यामुळे काही गोष्टी स्किप होतात आमच्याकडनं. त्यामुळे मी आता प्रयत्न करणार आहे की आस्ते बोलायला, शब्दांचा वापर गॅपनी करायला. मी तर का सांगतोय तुम्हाला लोकांना, फॅमिली मेंबर्सला का सांगतोय, याचं कारण काय माहिती काय, बघा कोणीतरी मला चांगलं सांगितलेलं आहे, माझ्याबद्दल वाईट नाही बोललेलं आहे, कोणीतरी माझ्याबद्दल चांगलं बोललेलं आहे, ह्याला मी चांगल्या दृष्टिकोनाने घेणार आहे.
कारण का इथे मला एक मोका भेटलाय सुधारण्याचा, मला लर्निंगचा मोका भेटला, मला समजण्याचा आणि शिक्षणाचा एक मोका भेटलाय, माझ्यामधल्या चुका सुधारण्याचा मोका भेटलाय, मला संधी भेटली ती मी सोडणार नाही. तुमची पण प्रतिक्रिया अशीच असली पाहिजे की मला मार्केट किती शिकवतंय, किती समजवतंय आणि मी किती शिकून सक्षम होऊन मार्केटला बघण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून माझी मोटिवेशन लाईन, आपली मोटिवेशन लाईन काय आहे सगळ्यांची, की पहिले थांबायला शिका, सगळ्या गोष्टी समजा आणि त्यानंतरच काहीतरी करा. ह्यालाच बोलतात एक प्रोफेशनल ट्रेडिंग. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुम्हाला नक्कीच चांगला जाऊ, ग्रीन मध्ये क्लोजिंग हो. जी पण तुमची मुवमेंट आहे बघा, मी सगळे लाईनिंग लावून ठेवले आहेत, मार्किंग करून ठेवले तुमच्यासाठी खास. त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि घाई करू नका, शांतीने करा. माणूस जेवढा स्लो असतो ना तेवढा चातुर असतो, तेवढंच त्याचे सेन्सस, त्याचा जे बघण्याचे दृष्टिकोन असतात ना त्या खूप वाईड असतात. वाईड म्हणजे तो सगळ्या गोष्टी बघतो. धांदळीमध्ये गडबडीमध्ये आपण काय काय गोष्टी चुकवू शकतो, आपल्या नजर अंदाज होऊ शकतात. म्हणून तुम्हाला सांगतो शांतीने करा. ओके. दुसरी गोष्ट, आज आहे महाशिवरात्री. सकाळ सकाळच मी माझा मेसेज सगळ्यांना गेलेला, सुंदर असं डिझायनिंग केलेली, तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा. शिवपार्वतीचा बुल का घेतलाय, कारण का मार्केट बुलिश व्हावं म्हणून मी हा घेतलाय. वरती चढावा म्हणून घेतलाय. बुल अवर गॉड ऑफ स्टॉक मार्केट. हो खरं आहे ना, सत्य आहे ना. मार्केट वरती गेला, आपला ग्राफ वरती गेला तिथे आपला प्रॉफिट. आणि हा कोणाचा अवतार आहे, नंदी शंकराचा. त्यामुळे महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्या शुभेच्छा. धन्यवाद व्हिडिओ ऐकल्याबद्दल. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजून एक गोष्ट, जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा. आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, बघणं जरुरी आहे. एक भारतीय असल्यामुळे उत्सुकता तर आहेच आहे. मी कुठल्याही मॅच बघत नाही, मला मॅच मध्ये बघायचा एवढा टाइम नसतो, वेळ नसतो, पण मी इंडिया पाकिस्तान मध्ये असली मॅच कुठली पण ते मी सोडत नाही, मी जेवत पण नाही, स्क्रीन समोर बसून राहतो. त्यामुळे ऑल द बेस्ट सगळ्यांना. ऑल द बेस्ट कशाला, आपण जितणारच आहोत, हाय की नाही. कमेंट करा, शेअर करा, नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.